गायकवाड रुद्र अचानक राजदीप दिवाणची भेट का मागतोय? काव्या दचकून थांबली. रेणुका दिवाण संतापून म्हणाली, तो इथे कशाला येतोय? तुझी हिंमतच कशी होते त्याला भेटायची? राजदीप शांतपणे म्हणाला, त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे. मला भेटणं भाग आहे. तू आधी जा, मी कामात आहे. मनाविरुद्ध रेणुका तिथून निघून गेली. काव्या देखील जायला वळली होती, पण तेवढाच राजदीपचा आवाज ऐकू आला. थांब, बाहेर जाऊ नकोस. पाहुण्यांसाठी लावू आवर. काव्या पाय रोवून थांबली. रुद्र काही क्षणात इथे येणार होता. तो तिला ओळखेल का? तिने मेकअप पूर्ण बदलला होता. छोटे डोळे, मोठं तोंड, पिवळसर राखाडी त्वचा, एखाद्या जुन्या आजारी बाईसारखी. तरीही रुद्र खूपच हुशार आहे. सावध राहणं आवश्यक होतं. रुद्रचा प्रवेश झाला. गायकवाड साहेब, आपलं स्वागत आहे, राजदीपने खोट्या हसण्यातून म्हटलं. रुद्र अजूनही व्हीलचेअरमध्ये होता. त्याच्या नजरेत खोल बर्फिली शांतता, न भावना न कोमलता, फक्त दबाव. तो हलका हसून म्हणाला, दिवाण साहेब, मी न मेल्याचं तुम्हाला वाईट तर नाही ना वाटलं? राजदीप क्षणभर थबकला, पण लगेच हसला. गायकवाड साहेब, तुमच्या अपघाताबद्दल ऐकलं. पर्वत धोकादायकच असतात, पण तुम्ही वाचलात हे चांगलं झालं. आणि हो, काव्या मेलीच तर मला आणखी आनंद आहे. रुद्रच्या ओठावर थोडंसं वक्र हसू उमटलं, आणखी गारटणारं. म्हणजे ती गेल्यामुळे आपल्या दोन्ही कुटुंबातील वेर संपलं, बरोबर ना? राजदीप पुढे म्हणाला, माझ्या बायकोचा तर त्यात काहीच दोष नव्हता. साक्षीसाठी तिने बलिदान दिलं. आता सगळे सुखी. दिवाण साहेब बरोबर बोलतायत. रुद्र थंडपणे, मग तुम्ही मला भेटायला का बोलावलं? तुमच्या आजोबांनी माझ्या कंपनीला दिलेला मोठा प्रोजेक्ट. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. इतके म्हातारे असूनही तुमच्यासाठी धडपडतात. हो, मी त्या सहकार्याबद्दल आलोय. दरवाजाजवळ उभी काव्या थबकली. गायकवाड कुटुंबातील आजोबा खरंच राजदीपला प्रोजेक्ट दिला? रुद्रला मजबूर केलं? राजदीपने टोमणे मारले. हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. फिल्म सिटी उभी करणं काही सोपं नाही. राजदीप पुढे म्हणाला, तसंच तुमचा भाऊ आता इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करतोय म्हणे, न्यूजमध्ये पाहिलं. रुद्रचा चेहरा क्षणभरही बदलला नाही. विवेक गायकवाडबद्दल? रुद्र विचारला. हो. तुमचा सावत्र भाऊ ना? काव्याच्या मुठी आवळल्या. हा मुद्दाम टोचतोय. त्यांना माहीत आहे दोघांचे संबंध किती ताणलेले आहेत. पण रुद्र शांतच. हो, आजोबांनी त्यांच्यासाठी केलं. मला त्याचं मनोरंजन क्षेत्रात जाणं आवडत नाही. पण गायकवाड नावावर कुणी डाग लावला तर चालणार नाही. मग एंटरटेनमेंट बाजू आमची आणि कंस्ट्रक्शन तुमची. तुमचा भाऊ आम्ही एकदम स्टार बनवू. धन्यवाद दिवाण साहेब. रुद्रने पलटवार केला. मला आश्चर्य आहे तुम्ही सहकार्य मान्य केलं. पण एक सांगतो, माझ्या प्रोजेक्टमध्ये दर्जा फार महत्त्वाचा आहे. ऐकलं आहे तुमच्या कंपनीवर परदेशी प्रोजेक्टमध्ये नेहमी समस्या येतात. तुमच्यावर नाही, फक्त तथ्य सांगतोय. बघा, नंतर मनावर घेऊ नका. राजदीपच्या डोळ्यात एका क्षणी विष चमकलं. त्याच्या हातातील कप धाडकन जमिनीवर कोसळला. बाहेर उभ्या असलेल्या ती निळ्या कपड्याची बाई आत येऊन साफ कर. त्याने ओरडून सांगितलं. काव्या आत आली, डोकं खालीच.
तिने तुटलेला कप उचलून कचरापेटीत टाकला. गायकवाड साहेब, तुमची तब्येत नीट सांभाळा. पुढच्या आठवड्यात प्रेस कॉन्फरन्स आणि कॉकटेल पार्टी आहे. तेव्हा तुम्ही उभे राहून उपस्थित राहाल अशी आशा करतो. रुद्रने काव्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. हलकी ओळखीची जाणीव, पण काही कळलं नाही. रुद्र बाहेर जातो. काव्य सुटकेचा निश्वास घेते आणि पाठीचा घाम पुसला. त्याने मला ओळखलं नाही, देवाचे उपकार. पण आजचं संभाषण तिला डसत होतं. रुद्रला हा सहकार्याचा प्रोजेक्ट अजिबात नको, पण तो आला म्हणजे काहीतरी मोठं डोक्यात आहे. तो शांत नाही, तो लढायला आला आहे. काव्याने मोठ आवळली. मी आधी तुझी मदत करू शकले नाही रुद्र, पण आता करेन. माझ्याकडे कुणाचं पाठबळ नसेल तरी माझी बुद्धी आहे. आज राजदीपने टेबलावर मोठ आपटली. रुद्र, माझ्याशी गेम खेळतोस? तुला दाखवतो आता. दुपारी काव्या खाली कॅन्टीनमध्ये आली तर काही कामगार कुजबुजत होते. वरच्या मजल्यावर काम करते म्हणून मोठी झाली का? किती अहंकार आहे बघ. तीच ना जिन्यावरून मागची मुलगी पाडली म्हणे. फार कॅल्क्युलेटिंग आहे. फेन्या जोरात म्हणाली. गप्पा बसा, अफवा पसरवू नका. चल काव्या, बाहेर जाऊया. माझ्या नवऱ्याचा पगार झाला. आज स्पायसी हॉटपॉट माझ्याकडून. नको रे फेना. अगं चल ना, तुझी टॉप फ्लोअरवर बदली झाली. छोटंसं सेलिब्रेशन तरी. फेनाने काव्याचा हात पकडून बाहेर नेलं. फेना पुढे म्हणाली, तू हेच कपडे परत परत घालतेस? एकच सेट धुण्यासाठी घरी घेऊन जातेस? खूप त्रासात आहेस दिसते. काव्या गप्प. तिच्या मनात मात्र एकच विचार, कशीही करून रुद्रला वाचवायचं. फेना आणि काव्या मसालेदार हॉटपॉट खात बसल्या होत्या. खाण्याच्या मध्येच फेनाने हसत विचारलं, काव्या, तुझ्याकडे कपडे खूपच कमी आहेत दिसते. माझे काही जुने कपडे आहेत. लग्नानंतर वजन वाढल्यामुळे मला आता ते बसतच नाहीत. तुला हवे असतील तर देऊ का? काव्याने थोडंसं लाजत मान वर केली. खरंच? मिळाले तर खूप उपयोग होतील. धन्यवाद. उपासमार आणि पैशाची तंगी तिच्यासाठी कपडे ही एक लक्झरीच होती. फेनाने प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. मी उद्या आणून देईन. दोघी बाहेर पडणार तेवढ्यात अचानक मागून मोठी हालचाल झाली. स्पॉटलाईट्स, कॅमेरे, बॉडीगार्ड्स, कुणीतरी जाहिरात शूट करत होते. साईडला व्हा, शूट चालू आहे, इथून जाता येणार नाही. बॉडीगार्ड्सने दोघींना हाताने दूर ढकललं. फेना संतापली. हे काय आहे हे? शूट करायचं असेल तर करा ना शांतपणे. लोकांना ढकलण्याची गरज आहे का? मागून काही लोक कुजबुज करत होते. अरे, म्हणतात विवेक गायकवाड आलाय. तोच ना, नुकताच डेब्यू केलेला हँडसम हिरो. त्याने काढलेल्या मॅगझिनच्या फोटोजना तर आग लागली आहे. फेनाच्या डोळ्यात अचानक चमक आली. काव्या, चल ना थोडं पाहू. विवेक गायकवाड रे तो. काव्या दिसली. विवेक गायकवाड? हाच तो का? रुद्रचा सावत्र भाऊ, सेलिब्रिटी? मी तर कधीच ऐकलं नाही. काव्याने कुजबुजत विचारलं. फेना तिला चिकोटी काढत म्हणाली, तू दिवसभर कामात गुंतलेली असतेस. फोन तरी पाहतेस का घरी जाऊन? काव्या शांत झाली. तिच्याकडे फोनच नव्हता. फेना पुढे म्हणाली, तिने एका ब्रँडसाठी प्रमोशनल शूट केलं. फक्त एक व्हिडिओ आणि एका रात्री सुपरहिट. त्याच्या डोळ्यातली जादू म्हणजे काय सांगू. काव्याला मात्र मनात पटत होतं. विवेकचा चेहरा हलका, सुंदर, सिनेमॅटिक. व्हिडिओमध्ये तो नक्कीच चमकला असणार. विवेक आला. कुणीतरी किंचाळत गर्दीच हालचाल
झाली आणि काव्याने पाहिलं. एक तरुण, लाजाळू, आकर्षक हसू असलेला मुलगा बॉडीगार्डच्या मध्ये चालत येत होता. लोकांचे ओरडणे कान फाडून टाकत होते. विवेक, काव्याला विश्वास बसेना. अगदी काही दिवसात एवढाच तार. गर्दी धक्काबुक्की करू लागली. फेना ओरडली, काव्या, कुणीतरी माझ्या पायावर पाय दिलाय, खूप दुखतंय. काव्याने तिला पकडून खेचलं. चल चल लवकर. पण गर्दीने त्यांना उलट आत ढकललं. सिक्युरिटी ओरडत होती, अरे अरे, आत कसा येताय, थांबा थांबा. पण उशीर झाला होता. गर्दी ढकलतच आत गेल्या आणि दोघीही खाली कोसळल्या. जेव्हा काव्याने चेहरा वर केला, विवेक गायकवाड तिच्याच समोर उभा होता. त्याचा स्टाफ दोघींवर संतापलेला. काय वेडेपणा आहे, ब्रेक इन करता सेलिब्रिटी पाहून लोक असे वेडे होतात का? फेनाचा चेहरा शरमेने हिरवा झाला. सॉरी, आम्ही जाणून बुजून नाही आलो. सिक्युरिटी धावत आली. माफ करा, आम्ही लक्ष दिलं नाही. आम्ही त्यांना लगेच बाहेर काढतो. लवकर काढा, नाहीतर पोलीस बोलवतो. फेना घाबरली. नको, आम्ही निघतो. आम्हाला ढकललं गेलं. आम्ही मुद्दाम नाही आलो. तेवढ्यात थांबा, सगळे यावा. विवेक पुढे आला. स्टाफ म्हणाला, विवेक, तुम्ही काय करताय? तो खाली वाकला आणि काव्याला हात पुढे करून उभं करत होता. काव्याला धक्का बसला. तिने हळूच चेहरा वर केला. त्याचे डोळे रुद्रसारखेच गडद, काळे, खोल, क्षणभर वेळ थांबल्यासारखी झाली. परंतु काव्य हात पुढे करायलाही घाबरले. स्टाफ हसत ओरडला, अहो उठून उभं राहा, विवेकला तर धक्का बसलाय. काव्य गोंधळून त्याचा हात धरत उठली. थँक्यू. फेनाही उभी झाली. मागच्या लोकांचे आवाज, ओ माय गॉड, विवेक किती स्वीट आहे. मी असते तर मरूनही खूप झाले असते. दोघी लगेच पळत बाहेर गेल्या. स्टाफ गंभीर चेहऱ्याने म्हणाला, विवेक, अशी वाईट लोकांना मदत करू नका. कपड्यांनी दिसते ते जॅनेटर आहेत. विवेकने आपला हात बघितला. त्याच्या मनात काहीतरी चमकलं. तो चेहरा, ती नजर. विवेक, निघूया, स्टाफ म्हणाला. विवेक वर बघत शोधत राहिला, पण त्या दोघी गायब झाल्या होत्या. फेना परत कंपनीत आली तरी थरथरत होती. काव्या, खरंच ना, विवेक गायकवाड आपल्याला उभं केलं? काव्या अजून घाबरलेली. हो, पण हा प्रकार एवढा भीतीदायक असेल असं वाटलं नव्हतं. पण तिच्या मनात एकच विचार, विवेक गायकवाड रुद्रचा भाऊ. तो तिच्या जुन्या रूपात तिला ओळखणार नाही. हेच तिचं भाग्य. फेना उड्या मारत म्हणाली, आई शपथ, मी आता त्याचे फॅन होणार. किती गोड आहे तो, किती प्रेमळ. काव्या,